नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून 60 वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। तर नंदकिशोर कृष्णराव हेडव हे भवानीनगर परिसरातील रहिवासी असून टिंबरमध्ये काम करतात। याच ठिकाणी काम करणाऱ्या अमित राठोड याने घरात येण्यावरून वाद घालत त्यांना धमकी दिली। त्यानंतर शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केला। जखमी हेडव यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पारडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। बरोबर आहे। पारडी ठाण्याअंतर्गत आरोपी आणि जे फिर्यादी आहे त्यामध्ये आम्ही 324 दाखल केलेले आहे। ते दोन्ही एकाच ठिकाणी काम करतात। आरोपीची वय जवळपास 60 वर्षे आहे। नाव आहे त्यांचं नंदकिशोर हेडाव आणि आरोपी आहे अमित राठोड। हे दोघे एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांचं म्हणजे गोष्टी करताना काहीतरी ते मजाक करताना त्यांनी एक लाकडी दंडा मारला आणि त्याच्यामुळे हेड इंजुरी झाली। आपण मेडिकलला जखमीला पाठवलं आणि मेडिकल रिपोर्ट होऊन त्याच्यात 324 दाखल केलेलं आहे। तपास सुरू आहे। बरोबर आहे। जखमी जे त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं तेव्हा त्यांनी चुकीनं लोखंडी रॉड सांगितलं। त्याचं नाव आहे नंदकिशोर हेडाव, वय 60 वर्ष, राहणार पारडी। आणि त्यानंतर जेव्हा आपण घटनास्थळ गेला, घटनास्थळ पंचनामा केला आणि जप्त केला आपण, तेव्हा तो लाकडी दंडा निघाला। त्यामुळे लोखंडी रॉड नसून ते लाकडी दंडाने मारलं होतं आणि ते सिंपल इंजुरी आली त्यामुळे। आणि जो आरोपी आहे त्याचे कुठला रेकॉर्ड नाही आहे, तो त्याच्यासोबत तिथेच काम करतो। 324 दाखल करून गुन्हा तपासावा। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।